afternoon student. In previous lecture we were discussing about the pancreas. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण पॅनक्रियास ही लास्ट ग्लँड स्टडी करत होतो. सो याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे की पॅनक्रियास मध्ये पॅनक्रियास फर्स्ट थिंग मिक्स ग्लँड आहे. त्याच्यामध्ये एंडोक्राइन ॲज वेल एज एक्झोक्राइन दोन्ही पार्ट असतात. सेकंड थिंग पॅनक्रियास मध्ये सेलचे ग्रुप्स प्रेझेंट आहेत आणि ते जे सेलचे ग्रुप्स आहेत त्यांना आपण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं म्हणतो. तर या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये काल आपण 4 टाईपच्या सेल बघितल्या, अल्फा, बीटा, डेल्टा आणि पीपी सेल. तर त्यापैकी अल्फा सेल जी आहे तिचं पूर्ण सेल मधलं प्रोपोर्शन 20% असतं आणि ती ग्लुकॅगॉन सिक्रेट करते आणि ग्लुकॅगॉनचं फंक्शन आहे ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करणं. सेकंड आहे बीटा सेल. टोटल सेलच्या बीटा सेल जे आहेत ते 70% या प्रोपोर्शन मध्ये असतात आणि त्यांचं मेन फंक्शन आहे सिक्रेट इन्सुलिन. तर इन्सुलिन सिक्रेट करतात आणि इन्सुलिन हा जो हार्मोन आहे तो ब्लड शुगर लेवल डिक्रीज करतो. इन्सुलिन जर सिक्रेट झाला तर ब्लड मधलं ग्लुकोज सेलच्या आतमध्ये एंटर होतं. समजा ही सेल असेल आणि इन्सुलिन असेल तर इन्सुलिन जर बाइंड झाला तर ग्लुकोज जो आहे तो सेलच्या आतमध्ये एंटर करू शकतो. इन शॉर्ट इन्सुलिन फॅसिलिटेट द एंट्री ऑफ ग्लुकोज इनसाइड द सेल. इन्सुलिनमुळे ब्लड मधलं ग्लुकोज सेलच्या आतमध्ये जातं. सो ब्लड ग्लुकोज लेवल कमी होते. नेक्स्ट थर्ड आपण पाहिली डेल्टा सेल. तिचं प्रोपोर्शन 5% आहे टोटल सेलच्या आणि ही डेल्टा सेल सोमॅटोस्टॅटिन हा हार्मोन सिक्रेट करते आणि या हार्मोनमुळे इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन ह्या दोघांचीही लेवल रेग्युलेट केली जाते. डेल्टा नंतर लास्ट तुम्हाला सांगितलं होती पीपी सेल. तर या ज्या पीपी सेल आहेत या पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड सिक्रेट करतात आणि पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड्स आहे इट इनहिबिट रिलीज ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. एक्झोक्राइन फंक्शन पॅनक्रियाचं पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करणं. तर ते जे ज्यूस सिक्रेशन आहे ते इनहिबिट केलं जातं. सो दिस इज अबाउट दी पॅनक्रियास, त्याचं स्ट्रक्चर आणि हार्मोन्स कोणते सिक्रेट होतात ते आपण पाहिले. तर या पॅनक्रियाशी रिलेटेड एक डिसीज आपण पाहणार आहोत. पण हा डिसीज स्टार्ट करण्याआधी पुन्हा एकदा मी रिवाइज करेन. ग्रोथ हार्मोन पिट्युटरी ग्लँड मध्ये आपण शिकलो आणि त्याच्याशी रिलेटेड डिसऑर्डर आपण 3 पाहिले. चिल्ड्रन मध्ये होणारे 2 डिसऑर्डर आहेत. जर ग्रोथ हार्मोन सिक्रेट नाही झाला तर पिट्युटरी डॉर्फिझम, जास्त सिक्रेट झाला तर जिंजाटिझम आणि अडल्ट मध्ये ग्रोथ हार्मोन जास्त सिक्रेट झाला तर ॲक्रोमेगाली. हे आपण डिसीज बघितले. त्यानंतर नेक्स्ट आपण डिसीज बघितला थायरॉइड ग्लँड मध्ये. थायरॉइड ग्लँड मध्ये फर्स्ट हायपर सिक्रेशनचा डिसीज आपण बघितला, एक्झोप्थॅल्मिक गॉयटर किंवा ग्रेव्स डिसीज. त्यानंतर हायपोसिक्रेशनचे 2 डिसीज तुम्हाला सांगितले. चिल्ड्रन मध्ये जो होतो तो होतो क्रेटिनिझम आणि अडल्ट मध्ये जो पाहायला मिळतो तो आहे मिक्झिडिमा. याशिवाय सिंपल गॉयटर सुद्धा तुम्हाला तिथे सांगितला. नेक्स्ट पॅराथायरॉइड ग्लँडशी रिलेटेड एक सांगितला पॅराथायरॉइड टिटॅनिक, ज्याच्यामध्ये ब्लड कॅल्शियम लेवल कमी होते पॅराथायरॉइड हार्मोन सिक्रेट न झाल्यामुळे आणि कॅल्शियम लेवल कमी झाले की मसल स्पाझम होतात, ज्याला आपण पॅराथायरॉइड टिटॅनिक असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आपण थायमस ग्लँड बघितली. त्याच्यामध्ये आणखी एक डिसीज नाही सांगितली. थायमस नंतर नेक्स्ट आपण बघितली ॲड्रेनल ग्लँड. कॉर्टेक्स आणि मेडुला असे 2 पार्ट या आधीच्याच लेक्चरमध्ये शिकलेले आहेत. सो या ॲड्रेनल ग्लँडच्या कॉर्टेक्सशी रिलेटेड हायपो आणि हायपोसिक्रेशनचे डिसऑर्डर आपण पाहिले. तर त्याच्यामध्ये मेनली हायपोसिक्रेशनमध्ये फर्स्ट डिसीज तुम्हाला सांगितलं होता ॲडिसन्स डिसीज आणि हायपरसिक्रेशनमध्ये कुशिंग्स डिसीज. सो ॲडिसन्स डिसीज जो आहे त्याच्यामध्ये मेनली मिनरलोकॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड त्यांचं सिक्रेशन कमी होतं आणि कुशिंग डिसीज जो डिसीज आहे त्याच्यामध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड जो आहे तर त्याचं सिक्रेशन जास्त असतं. तर हे आपण 2 डिसीजेस पाहिले. याशिवाय तुम्हाला अजून एक सांगितलं होतं की सेक्स अँड्रोजन किंवा सेक्स कॉर्टिकॉइड जे आहेत हे जर जास्त सिक्रेट झाले तर मेल आणि फिमेल मध्ये काही वेगळे डिसीजेस पाहायला मिळतात. जसं की फिमेल मध्ये आपण हिरसुटिझम पाहिला आणि मेल मध्ये गायनेकोमॅस्टिया हा पॉइंट आपण पाहिला. ओके, यानंतर आता पॅनक्रियास या ग्लँडशी रिलेटेड जो डिसीज आहे तो आपण डिस्कस करणार आहे. बघा रिलेटेड डिसीज कोणता आहे? डायबिटीज मेलिटस.
डिसीज स्टार्ट करण्याआधी आपण आधी एक पॅनक्रियास डायबिटीज स्टडी केलेला आहे. मला तो डायबिटीज सांगायचा. कुठला डायबिटीज आपण स्टडी केला? येस, डायबिटीज इन्सिपिडस. हा डिसीज कशामुळे होतो? एडीएच हार्मोनचा हायपो की हायपर सिक्रेशन? हायपो. जर सिक्रेट झाला नाही, कमी सिक्रेट झाला तर काय होतं? वॉटर युरिन मधून जास्त लॉस होतं, सतत थर्स्ट लागणं, यासारखे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात. सो तो होता डायबिटीज इन्सिपिडस. एडीएच या हार्मोनच्या डिफिशियन्सीने होणार. आता आपण स्टडी करणार आहोत डायबिटीज मेलिटस. सो डायबिटीज मेलिटस हा जो डिसीज आहे हा का होतो, ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं हे बघा. सो दिस डिसीज ऑफर ड्यू टू लो ऍक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल. आपण पॅनक्रियास मध्ये 4 टाईपच्या सेल पाहिल्या, अल्फा, बीटा, डेल्टा आणि टीटी सेल. तर त्यापैकी बीटा सेल जे त्यांची ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे, अंडर ऍक्टिव्हिटी किंवा त्याला लो ऍक्टिव्हिटी म्हणूया. सो बीटा सेलची जर ऍक्टिव्हिटी कमी झाली तर सांगा बीटा सेलचं काम काय आहे? इन्सुलिन सिक्रेट करणं, बरोबर? तर ते सिक्रेशन होणार नाही. सो ड्यू टू लो ऍक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल देयर इज deficiency of insulin. इन्सुलिन डिफिशियन्सी त्यामध्ये येणार आहे. इन्सुलिन डेफिशियंट होणार आहे, बॉडीमध्ये इन्सुलिनची लेवल कमी होणार आहे, याला आपण इन्सुलिन डेफिशियन्सी म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट, सपोज इन्सुलिन कमी झालं बॉडीमध्ये तर काय होईल? मग इन्सुलिनचं काम काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. इन्सुलिन काय करतोय? ब्लड मधली जी शुगर आहे ती सेलच्या आतमध्ये पाठवणं, त्याचा ट्रान्सपोर्ट फॅसिलिटेट करणं, हे इन्सुलिनचं काम आहे. जर इन्सुलिन नसेल तर ब्लड मधली शुगर ब्लड मध्येच राहील, सेलच्या आतमध्ये जाणार नाही. सो इन शॉर्ट ब्लड शुगर लेवल काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. सो इन दिस डिसीज देयर इज इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. ब्लड ग्लुकोज लेवल जे आहे ती काय होते? इन्क्रीज होते. सो पॉइंट वाईज सांगितलं मी, डायबिटीज मेलिटस पॅनक्रियाज या ग्लँडशी रिलेटेड डिसीज आहे ज्याच्यामध्ये बीटा सेल काम करत नाही. एक्झॅक्टली नीट लक्षात ठेवा, बीटा सेल काम करत नाही. बीटा सेलने जर काम केलं नाही तर इन्सुलिन हार्मोन सिक्रेट होणार नाहीये. जर इन्सुलिन सिक्रेट नाही झाला तर ब्लड ग्लुकोज लेवल किंवा शुगर लेवल जे आहे ते त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. आता हा जो आपण इन्सुलिन किंवा हा जो डिसीज आपण शिकतोय डायबिटीज, त्या डायबिटीजचे पुन्हा 2 टाईप पडतात. तर 2 टाईप कोणते बघा. त्याचा फर्स्ट आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस किंवा टाइप 1 डायबिटीज असंही त्याला म्हटलं जातं. पहिलं सांगितलं इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस, त्याचा शॉर्ट फॉर्म सुद्धा ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे, IDDM. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस आणि यालाच टाइप 1 डायबिटीज असंही म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे तो इन्सुलिन नॉन डिपेंडंट, इन्सुलिन वरती डिपेंड नसणारा. सो नॉन इन्सुलिन डिपेंडंट, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस. शॉर्ट मध्ये नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस या पद्धतीने लिहिला जातो. यालाच टाइप 2 डायबिटीज असं सुद्धा म्हटलं जातं. सो यावेळी डायबिटीजचे हे मेन 2 टाइप, डायबिटीज मेलिटसचे हे 2 टाइप आहेत, इन्सुलिन डिपेंडंट आणि नॉन इन्सुलिन डिपेंडंट. आता इन्सुलिन डिपेंडंट म्हणजे काय आहे? तर ज्याच्यामध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन कमी झालेलं आहे तो जो डायबिटीज आहे त्याला म्हणायचं इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस. सो इन दिस there is low secretion of insulin. ओके, इन्सुलिन या हार्मोनचं सिक्रेशन जे आहे ते कमी झालेले आहे त्याला आपण म्हणतो इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस. आता दुसरा जो फॉर्म आहे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस, याच्यामध्ये काय होतं? इट इज कॉज्ड ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट मूवमेंट ऑफ ग्लुकोज. म्हणजे इथं इन्सुलिन आहे फक्त तो त्याचं काम करत नाहीये. फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू ट्रान्सपोर्ट ग्लुकोज इनसाइड द सेल. दोन्ही मधला डिफरन्स नीट समजून घ्या. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस जो आहे त्यात इन्सुलिनच कमी सिक्रेट होतं, इन्सुलिन सिक्रेट होत नाही. इन्सुलिन जर कमी
नाही, त्यामुळे ब्लड ग्लुकोज लेवल वाढते. दुसरा जो आहे टाईप 2, याच्यामध्ये इन्सुलिन सिक्रेट झालंय, मात्र हे जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन त्याचं काम नाही करत आहे. इन्सुलिन, देयर इज फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू ट्रान्सपोर्ट ग्लुकोज इनसाइड द सेल. इन्सुलिनचं जे काम आहे ग्लुकोजला ट्रान्सपोर्ट करणं, ते काम तो प्रॉपरली करत नाही, त्याच्यामध्ये तो फेल होतो. सो इथं इन्सुलिन आहे पण तो नीट काम करत नाहीये आणि इथं इन्सुलिन सिक्रेट होत नाहीये. हे दोन वेगवेगळे डिसीजेस आहेत, नीट लक्षात घ्या. दोन्हीतला फरक आहे समजला असेल. सेकंड जो आहे टाइप 2, इट इज कॉज्ड ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट द मूवमेंट ऑफ ग्लुकोज इनसाइड द सेल. बघा इथं इन्सुलिन सिक्रेट नाही झालं, त्यामुळे काय होते, इन्सुलिन जर नाही सिक्रेट झालं तर काय होतं, ब्लड ग्लुकोज लेवल वाढते. कारण इन्सुलिन नसेल तर ग्लुकोज सेलच्या आतमध्ये जाऊ शकत नाही, ब्लड मध्ये राहतं. इथे इन्सुलिन सिक्रेट होते, मग इथं काय प्रॉब्लेम आहे, सिक्रेट होतंय पण तो कामच करत नाही. तो त्याचं काम करत नाही. कोणतं काम, ग्लुकोजला सेलच्या आतमध्ये पाठवणं हे काम. म्हणजे इथं इन्सुलिन असून सुद्धा उपयोग नाहीये कारण त्याचं काम. सो याही कंडिशन मध्ये ब्लड शुगर लेवल वाढते आणि याही कंडिशन मध्ये ब्लड शुगर लेवल वाढलेली असते. समजलं? याच्या आधी तुम्ही जो डायबिटीज शिकलेला आहात, डायबिटीज इन्सिपिडस, तिथं ग्लुकोज लेवल वाढत नाही. तिथं प्रॉब्लेम असतो अँटी डायुरेटिक हार्मोन सिक्रेट न झाल्यामुळे एक्सेस वॉटर जे आहे ते युरिन मधून लॉस होतं, डिहायड्रेशन होतं, सतत थर्स्ट होणं, ह्यासारख्या गोष्टी तिथं पाहायला मिळतात. तिथं ग्लुकोजची लेवल वाढत नाही, इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. सो टोटल तुमच्याला 3 डायबिटीज झाले. एक डायबिटीज इन्सिपिडस, दुसरा आहे डायबिटीज मेलिटस, पण त्यात 2 टाईप आहेत, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस अँड नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस. टाईप 1, टाईप 2 कोणत्याही वेळी याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता मुद्दा असा आहे की आता ग्लुकोजची लेवल ब्लड मध्ये वाढली, ठीक आहे, ग्लुकोजची लेवल वाढली म्हणून काय होईल, तर काय प्रॉब्लेम होतील बॉडीमध्ये, तर ते शॉर्ट मध्ये बघा, जर ग्लुकोज ब्लड मध्ये वाढलं तर हे ब्लड फिल्टर करण्याचं काम कोण करणार आहे, किडनी करणार आहे, बरोबर. सो सतत हाय ग्लुकोज असणारं ब्लड फिल्टर करून करून एक्सेस ग्लुकोज जे आहे ते युरिन मधून बॉडीच्या बाहेर जायला लागतं. सेकंड थिंग, ग्लुकोज जर सेल मध्ये गेलं तर एनर्जी तयार होईल, बरोबर आहे. जर तुम्ही खाताय, ग्लुकोज डायजेस्ट होते, ग्लुकोज तयार होते, सगळं होतंय, पण हे ग्लुकोज सेल मध्येच जात नाहीये. एनर्जी तयार होईल का, बॉडीला जी गरज आहे एनर्जीची ती एनर्जी मिळणार नाही. ओके, आणि त्यामुळे मग बॉडी काय करेल, ग्लुकोज मधून नाही एनर्जी मिळेल, मग फॅट डिस्ट्रॉय करायला सुरुवात करेल. तुमच्या बॉडीमध्ये फॅट डिग्रेड केले जातील आणि त्याच्यापासून एनर्जी मिळवली जाईल. सो जेव्हा फॅट डिग्रेड केले जातात, फॅट मधून एनर्जी मिळवली जाते, तेव्हा त्या ठिकाणी कीटोन बॉडीज जे आहेत ते तयार होतात आणि युरिन मध्ये कीटोन बॉडीज पाहायला मिळतात. सो इन शॉर्ट, ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज होण्याने पुढे काय काय चेंजेस होणार हे आपण पाहतोय. सो बघा नेक्स्ट, व्हेन ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीजेस, ग्लुकोज इज एक्सक्रीटेड इन युरिन. ब्लड ग्लुकोज लेवल जर वाढलेले असेल तर ब्लड मधलं एक्सेस ग्लुकोज जे आहे ते युरिन मधून एक्सक्रीट केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, सम ऑफ दी ग्लुकोज युरिन मधून एक्सक्रीट झालं हे आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये सुद्धा डिहायड्रेशन होतं. या डिसीज मध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, डिहायड्रेशन. मग आता या आधी डिहायड्रेशन कुठे पाहिलं आपण, डायबिटीज इन्सिपिडस मध्ये, आणि आता डायबिटीज मेलिटस मध्ये सुद्धा सांगितलं डिहायड्रेशन आहे. मग इन्सिपिडस आणि मेलिटस यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते, बघा टेस्ट केली जाते, युरिन एक्झामाइन केलं जातं. युरिन मध्ये जर ग्लुकोज असेल तर तो डिसीज आहे डायबिटीज मेलिटस, आणि युरिन मध्ये जर ग्लुकोज नसेल तर तो डिसीज असतो डायबिटीज इन्सिपिडस. इथे लक्ष सगळ्यांच्या. ओके, सो यावेळी युरिन चेक केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की ग्लुकोज आहे पण सेल मध्ये जात नाहीये, एनर्जी तयार होत नाही, मग काय केलं जातील, फॅट डिग्रेडेशन होईल. एनर्जीचा दुसरा सोर्स आहे फॅट्स. जो ग्लुकोज पासून नाही मिळत, मग फॅट पासून मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, फॅट डिग्रेड केले जातात. आणि जेव्हा फॅटचं डिग्रेडेशन होतं तर याच्यामध्ये इन फॅट डिग्रेडेशन काय काय होतं, कीटोन बॉडीज. आणि या ज्या कीटोन बॉडीज आहेत या बॉडीज आपल्याला युरिन मध्ये पाहायला मिळतात. सो दिस कीटोन बॉडीज वी कॅन फाइंड इन युरिन. सो ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन, ज्या पेशंटना डायबिटीज मेलिटस झालेलं आहे त्या पेशंटमध्ये जर इन्सुलिन त्यांना दिलं बाहेरून, जे पण ते टॅबलेट्स खातात ते इन्सुलिन लाईक वर्क करणारे टॅबलेट्स असतात,
बाहेरून जर इन्सुलिन दिलं तर हा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होतो किंवा ब्लड ग्लुकोज लेवल मग नॉर्मल राहते. सो दिस इज अबाउट दी डायबिटीज मेलिटस. सगळ्यांना कळलं? पॅन्क्रियास मधला कोणता सेल काम करत नाही? बीटा सेल. बीटा सेलने जर काम केलं नाही तर काय होईल? इन्सुलिन डेफिशियन्सी होईल, इन्सुलिन तयार होणार नाही. इन्सुलिन नाही तयार झालं तर ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज होईल. मग ह्या दोन टाईपचे डायबिटीज सांगितले, इन्सुलिन डिपेंडंट आणि नॉन इन्सुलिन डिपेंडंट. इन्सुलिन डिपेंडंट मध्ये काय सांगितलं तुम्हाला की इथं इन्सुलिनचं सिक्रेशनच कमी झालेलं असतं आणि नॉन इन्सुलिन डिपेंडंट मध्ये काय झालेलं असतं? फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट द ट्रान्सपोर्ट ऑफ ग्लुकोज. इथं इन्सुलिनच नाहीये, इथं इन्सुलिन आहे पण ते त्याचं काम करत नाही. आणि जर ग्लुकोज लेवल वाढली तर एक्सेस ग्लुकोज युरिन मधून एक्सक्रीट होतं, डिहायड्रेशन होतं आणि नंतर फॅट डिग्रेड केले जातात आणि कीटोन बॉडीज जे आहेत ते तयार होतात. सो दिस इज अबाउट दी डायबिटीज मेलिटस. आणि इथं आपलं पॅन्क्रियास ही ग्लँड कंप्लीट झालेली आहे. यानंतर लास्ट ग्लँड आहे गोनॅड्स. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधल्या ग्लँड्स, फिमेल मध्ये जे असते ते आहे ओव्हरी आणि मेल मध्ये जे आहे ते टेस्टिस. सो नेक्स्ट आपण ओव्हरीज आणि टेस्टिस हे गोनॅड जे आहेत ते इथे डिटेल पाहणार आहोत किंवा त्यांचे हार्मोन्स आपण पाहणार आहोत. गोनॅड आणि टेस्टिसचे स्ट्रक्चरल डिटेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असणार आहे. सो इथं स्ट्रक्चर बद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाही, डायरेक्ट ते कोणते हार्मोन सिक्रेट करतात आणि त्या हार्मोनचा रोल काय आहे हे आपण पाहणार आहोत. सो तसं पाहायला गेलं तर ही बऱ्यापैकी लास्ट ग्लँड आहे. आपण फर्स्ट हायपोथॅलॅमस शिकलो, पिट्युटरी ग्लँड झाली, पिनियल ग्लँड झालेली, थायरॉइड ग्लँड झाली, पॅराथायरॉइड झाली, थायमस ग्लँड आपण स्टडी केली, थायमस नंतर ॲड्रेनल ग्लँड बघितली, त्यानंतर आज पॅन्क्रियाज आपण शिकलो. नेक्स्ट आता गोनॅड्स मध्ये ओव्हरीज आणि टेस्टिस हे पाहणार आहोत. आणि फायनली जे दिले बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ग्लँड्स आहेत, प्लासेंटा ग्लँड म्हणून काम करतो, तर ते थोडक्यात त्यांचे आपण फंक्शन्स पाहणार. सो नेक्स्ट इज गोनॅड्स. ओके, सो गोनॅड्स मी तुम्हाला आधीच सांगितलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहे त्याला आपण गोनॅड्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण ओव्हरीज पाहणार आहोत ज्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. सो ओव्हरीज इट इज द पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता कोणकोणते हार्मोन सिक्रेट करतात तुम्हाला कदाचित माहिती असतील. एक आहे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन आणि इनहिबिन. हे मेन 4 हार्मोन आहेत. सो या सगळ्या हार्मोनचे फक्त आपल्याला फंक्शन्स इथे लक्षात ठेवायचे. सो सगळ्यात फर्स्ट आहे इस्ट्रोजन. तुम्ही थोडीफार मेन्स्ट्रुअल सायकल 10th मध्ये स्टडी केलेली आहे. सो त्यावेळी तुम्ही काही हार्मोन शिकला होता तर मेन्स्ट्रुअल सायकल मधले हार्मोन्स आठवतात का बघा. आठवत नसतील तर मी इथं थोडक्यात सांगणार आहे. पिट्युटरी ग्लँड, आता तुम्ही पिट्युटरी ग्लँड पाहिलेली आहे तर ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ती एक हार्मोन सिक्रेट करते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH. हा जो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे तो ओव्हरीज वरती, इमॅजिन करा ही ओव्हरी आहे, या ओव्हरीवरती काम करेल आणि यामुळे ओव्हरीच्या आत फॉलिकल डेव्हलप व्हायला लागतात. फॉलिकल म्हणजे काय हे माहिती पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल जर हा एग असेल तर डेव्हलप होताना एकटा एग डेव्हलप होत नाही, त्याच्या बाजूला फॉलिक्युलर सेल डेव्हलप होतात आणि हे जे स्ट्रक्चर तयार होतंय, डेव्हलप होतंय याला आपण म्हणतोय फॉलिकल. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओव्हरीमध्ये एग आणि हे बाजूचं फॉलिकल डेव्हलप का झालं? पिट्युटरी ग्लँडनी FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट केल्यामुळे इथं फॉलिकल डेव्हलप झालं. आता इथं काय संबंध आहे? पहिला हार्मोन आहे इस्ट्रोजन. तर इस्ट्रोजन हा हार्मोन सिक्रेट कोण करतो? इट इज सिक्रेटेड बाय डेव्हलपिंग फॉलिकल. सिक्रेटेड बाय डेव्हलपिंग फॉलिकल. हे जे फॉलिकल डेव्हलप होते हे डेव्हलपिंग फॉलिकल हा इस्ट्रोजन हा हार्मोन सिक्रेट करणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला डेव्हलपिंग फॉलिकल सांगितलं. सो ओव्हरीमध्ये जे फॉलिकल अजून डेव्हलप झाले नाही ते डेव्हलपिंगच्या प्रोसेसमध्ये आहे, मात्र हे डेव्हलपिंग फॉलिकलच इस्ट्रोजन हा हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करतो. ओके, मग आता हार्मोन कोणी सिक्रेट केला हे समजलं. नेक्स्ट पॉइंट
झाल्या तर इथं दिलेले इस्ट्राडायल. इस्ट्राडायल जो आहे इट इज मेन इस्ट्रोजन. इस्ट्राडायल जो आहे हा मेन इस्ट्रोजन आहे. आता हे जे इस्ट्रोजन आहे यांचं मग फंक्शन काय असतं हा सिक्रेट केलेला. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. Now what is meant by secondary sexual character? Secondary sexual character म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल फिमेल मध्ये प्युबर्टी पिरियड मध्ये जे चेंजेस होतात त्यांना आपण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल आर्म पीट मध्ये हेअर्स ग्रो होणं, ब्रेस्ट साइज इन्क्रीज होणं, जेनायटल ऑर्गन जे आहेत ते डार्क होणं, स्किन ऑइली होऊन पिंपल्स येणं, हे जे चेंजेस आहेत हे सगळे प्युबर्टी पिरियड मध्ये होणारे जे चेंजेस आहेत यांना म्हणायचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. पुन्हा एकदा सांगते, ब्रेस्ट साइज इन्क्रीज होणं, आर्म पीट मध्ये हेअर ग्रो होणं, जेनायटल ऑर्गन डार्क होणं, हे जे चेंजेस फिमेल मध्ये होतात हे सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहेत आणि हे कॅरेक्टर या इस्ट्रोजन इस्ट्राडायलमुळे डेव्हलप होत आहे. सो तीनच पॉइंट सांगितलेले. पहिला पॉइंट, इस्ट्रोजन सिक्रेट कोण करत आहे? डेव्हलपिंग फॉलिकल. मेन इस्ट्रोजन कोणता आहे? इस्ट्राडायल. आणि याच्यामुळे काय होतं तर फिमेल मधला हार्मोन आपण पाहतोय. सो फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर या हार्मोनमुळे डेव्हलप होतं. सो फर्स्ट हार्मोन आपला झाला. त्यानंतर सेकंड आहे प्रोजेस्टेरॉन. सेकंड इज प्रोजेस्टेरॉन. जसं आपण इथे बघितलं की तो हार्मोन सिक्रेट कोण करतो हे पहिल्यांदा आपण बघतोय. सो सगळ्यात फर्स्ट हा हार्मोन सिक्रेट कोण करतोय बघा. इट इज सिक्रेटेड बाय कॉर्पस ल्युटियम. प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन कोण सिक्रेट करणार आहे? कॉर्पस ल्युटियम. आता कॉर्पस ल्युटियम काय आहे तर पुन्हा आताच बघा की ओव्हरी आणि ओव्हरीच्या आतमध्ये काय डेव्हलप होत होतं? फॉलिकल. सुरुवातीला एकच लेअर होता. जसं जसं ते हे डेव्हलप होण्यासाठी हार्मोन आधी कुठला सिक्रेट झालाय? FSH. हा सिक्रेट कोणी केलेला आहे? पिट्युटरी ग्लँडने सिक्रेट केलेला हार्मोन आहे. या FSH मुळे हे फॉलिकल डेव्हलप झालं. डेव्हलपिंग फॉलिकल कोणता हार्मोन सिक्रेट करताय? इस्ट्रोजन. ओके. मग आता दुसरा क्वेश्चन, हा जो फॉलिकल आहे ह्या फॉलिकल पासूनच कॉर्पस ल्युटियम तयार होतं. कसं कॉर्पस ल्युटियम तयार होतं बघा. जेव्हा ह्या एगची डेव्हलपमेंट कंप्लीट होते, या फॉलिकलची डेव्हलपमेंट कंप्लीट जेव्हा डेव्हलप होते तेव्हाच इस्ट्रोजन सिक्रेट होते. मात्र एकदा डेव्हलपमेंट कंप्लीट झाली की पिट्युटरी ग्लँड दुसरा हार्मोन सिक्रेट करते LH. हाही हार्मोन आपण पिट्युटरी ग्लँड मध्ये शिकलेलं आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन. या हार्मोनमुळे हे डेव्हलप झालेलं फॉलिकल बस्ट होतं किंवा फुटतं. आणि जेव्हा हे फॉलिकल बस्ट होतं तेव्हा त्याच्या आतमध्ये तयार झालेला एग जो आहे तो बाहेर रिलीज केला जातो. का फुटलं डेव्हलप झालेलं फॉलिकल? पिट्युटरी ग्लँडने सिक्रेट केलेल्या ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे हे बस्ट झालं, एग रिलीज झाला. हे जे रिमेनिंग फॉलिक्युलर सेल आहेत त्या पुन्हा एकत्र येतील आणि आता हे जे स्ट्रक्चर तयार झालं या स्ट्रक्चरला म्हणायचं कॉर्पस ल्युटियम. मगाशी जेव्हा फॉलिकल होता हा तेव्हा काय सिक्रेट करत होता? इस्ट्रोजन. डेव्हलपिंग फॉलिकल इस्ट्रोजन सिक्रेट करत होता. आता या फॉलिकल मधला एग निघून गेला आणि काय राहिलं? हे जे स्ट्रक्चर राहिलं याला आपण काय म्हणतोय? कॉर्पस ल्युटियम. आणि हा कॉर्पस ल्युटियम कोणता हार्मोन सिक्रेट करणार आहे? प्रोजेस्टेरॉन. सगळं सिक्वेन्स कळला. पहिला हार्मोन कोण सिक्रेट करणार? पिट्युटरी ग्लँड. कोणता? FSH. FSH मुळे काय होणार? फॉलिकल डेव्हलप होणार. हे डेव्हलपिंग फॉलिकल काय सिक्रेट करणार? इस्ट्रोजन. इस्ट्रोजन मुळे काय होतं? फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतात. ठीक आहे. मीनवाईल हे फॉलिकल डेव्हलप झालं 14 दिवसात, 14व्या दिवशी एक्झॅक्टली मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी फॉलिकल कंप्लीट डेव्हलप होतं. एक्झॅक्टली 14व्या दिवशी पिट्युटरी ग्लँड कोणता हार्मोन रिलीज करते? ल्युटिनायझिंग हार्मोन. या हार्मोनमुळे हे फॉलिकल बस्ट झाला आणि एग रिलीज झाला. याला ओव्ह्युलेशन म्हणतात. एग रिलीज झाला की आता हे फॉलिकल कशात डेव्हलप होत आहे? कॉर्पस ल्युटियम. आणि आता कॉर्पस ल्युटियम कोणता हार्मोन सिक्रेट करणार? प्रोजेस्टेरॉन. सो हा पॉइंट मी तुम्हाला सांगितला की प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन कोण सिक्रेट करतो? कॉर्पस ल्युटियम सिक्रेट करतो. त्यानंतर सेकंड बघा,
दिस हार्मोन इज इसेन्शियल. हा, आता या हार्मोनचा रोल काय आहे ते आपण पाहतोय. सो नेक्स्ट इज रोल. फर्स्ट, थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम. थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम या हार्मोनमुळे एंडोमेट्रियम थिक होतो. आता हा प्रश्न पडेल, एंडोमेट्रियम म्हणजे काय? तर बघा, जे मी आता तुम्हाला सांगत होते हे ओव्हरी मधलं सांगत होते. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये हा जो पार्ट आहे याला आपण युटेरस म्हणतो. आणि युटेरसच्या वॉल मध्ये 3 लेयर असतात, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, पेरिमेट्रियम या पद्धतीने. तर सगळ्यात आतला जो लेयर आहे त्याला एंडोमेट्रियम म्हणतात. आणि हा जो एंडोमेट्रियम आहे ह्याचा लेयर किंवा थिकनेस जो आहे तो वाढवला जातो. हा एवढा असेल नॉर्मली, तर तो थिकनेस वाढवून या पद्धतीने त्याला जाड केलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कशाला थिक करायचं एंडोमेट्रियमला? कारण मगाशी या ओव्हरीमधून काय रिलीज झाला होता? एग. हा जो एग रिलीज झालेला आहे तो फॅलोपियन ट्यूब मध्ये येतो. जर बाय चान्स एग आणि स्पर्म फ्यूज झाले तर काय डेव्हलप होणार आहे? फिटस. फिटस तयार होणार आहे. आणि या फिटसला ग्रो होण्यासाठी न्यूट्रिएंट लागतात. तर तो जो फिटस आहे तो स्वतःला या एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांट करतो, स्वतःला इन्सर्ट करतो. मग याला न्यूट्रिएंट मिळतात आणि हा ग्रो होतो. इन शॉर्ट, प्रोजेस्टेरॉनने पहिलं काय केलं? एंडोमेट्रियम थिक केलं. थिक झाल्यामुळे काय झालं? दस इट इज रेडी फॉर इम्प्लांटेशन. सो इट इज प्रिपेअरिंग फॉर इम्प्लांट. इम्प्लांटेशन साठी त्याला प्रिपेअर केलं जातं. फिटस त्याच्यामध्ये इम्प्लांट व्हावं यासाठी त्याला तयार केलं जातं. प्रिपेअरिंग फॉर इम्प्लांटेशन. ओके, सो इट इज प्रिपेअरिंग फॉर इम्प्लांटेशन फॉर फर्टिलाइज्ड एग. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट. हा, अजून एक याचं फंक्शन आहे, डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड जे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचाच भाग आहे. तर या मॅमरी ग्लँड प्रेग्नन्सी मध्येच डेव्हलप होतात. पुन्हा एकदा तीच कंडिशन, रिलीज झालेला एग जर स्पर्म मध्ये फ्यूज झाला, स्पर्म बरोबर फ्यूज झाला आणि फिटस जर तयार झाला तर प्रेग्नन्सी ऑकर झाली. आणि या कंडिशन मध्ये मॅमरी ग्लँड डेव्हलप होतात, मिल्क तयार व्हायला सुरुवात होते. सो हे मॅमरी ग्लँडचे डेव्हलपमेंट किंवा ब्रेस्ट साइज इन्क्रीज होणं ते या हार्मोनमुळे होतं. सो डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड हेही प्रोजेस्टेरॉनचं एक फंक्शन आहे. सो पहिल्या प्रोजेस्टेरॉनने एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढवला, त्याला इम्प्लांटेशनसाठी प्रिपेअर केलं. त्यानंतर मॅमरी ग्लँड जे आहे त्याची डेव्हलपमेंट याच हार्मोनमुळे झाली. ओके, अँड इट इनहिबिट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी. हेही इम्पॉर्टंट आहे. इनहिबिट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता दाखवलेलं जे युटेरस आहे तर हे युटेरसचे मसल्स खूप स्ट्रॉंग मसल असतात. जेव्हा फिटसला बर्थ द्यायची असते तेव्हा युटेरसचे मसल खूप पॉवरफुली कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि जेव्हा मसल्स इथे कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा इथे तयार झालेला जो फिटस आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शननी पुश केला जातो. सो ड्युरिंग जस्टेशन पिरियड म्हणजे तो फिटस अजून डेव्हलप होतोय. 9 मंथची डेव्हलपमेंट कंप्लीट झाल्यानंतर युटेरस काय झाला पाहिजे? कॉन्ट्रॅक्ट झाला पाहिजे आणि फिटसला बर्थ दिली पाहिजे. पण प्रेग्नन्सी असतानाच म्हणजे 4th, 5th, 6th मंथ मध्ये मध्येच जर युटेरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं तर डेव्हलपमेंट होण्याआधीच फिटस डाऊनवर्ड पुश केलं जाईल आणि ते नॅचरल ॲबॉर्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. सो इन शॉर्ट हा जो हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन, या हार्मोनलाच प्रेग्नन्सी मेंटेनिंग हार्मोन असेही म्हणतात. प्रेग्नन्सी मेंटेनिंग हार्मोन का असं म्हणायचं याला? कारण हा हार्मोन जोपर्यंत आहे तोपर्यंत युटेरसचा थिकनेस वाढत राहील. थिकनेस जर वाढला तर फिटस तिथं स्वतःला इम्प्लांट करू शकेल. याशिवाय युटेरस कॉन्ट्रॅक्ट होणार नाही जोपर्यंत प्रोजेस्टेरॉन आहे तोपर्यंत. आणि फिटस आतमध्ये ग्रो होत राहील. सो जोवर प्रोजेस्टेरॉन आहे तोवर फिटसची ग्रोथ होत राहणार. Hence it is called as pregnancy maintaining hormone. So this was about the second hormone of ovary. So first, once again I am going to repeat, estrogen. It is secreted by developing follicle. Main estrogen is estradiol and its main function is development of secondary sexual character in female. So या हार्मोन मुळे फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतात. सेकंड हे आताच तुम्हाला प्रोजेस्टेरॉन सांगितला. प्रेग्नन्सी पिरियड मध्ये सगळे फंक्शन आहेत त्याचे. एक थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम,
म्हणजे युटेरसचा सगळ्यात आतलं वॉल थिक करणं. 2 त्यामुळे ते युटेरस जे आहे ते इम्प्लांटेशनसाठी तयार होतं. 3rd मॅमरी ग्लँड प्रेग्नन्सीमध्ये डेव्हलप होतात याच हार्मोनमुळे. आणि शेवटचं इम्पॉर्टंट, जोवर प्रेग्नन्सी आहे, जोवर प्रोजेस्टेरॉन आहे, तोवर युटेरस कॉन्ट्रॅक्ट होत नाही, फिटसला बाहेर पुश केलं जात नाही. सो दिस इज अबाउट दी प्रोजेस्टेरॉन. आफ्टर प्रोजेस्टेरॉन नेक्स्ट हार्मोन इज रिलॅक्सिंग. ओके, आता रिलॅक्सिंग हा जो हार्मोन आहे, वन्स अगेन इट इज सिक्रेटेड बाय कॉर्पस ल्युटियम. आताच तुम्हाला मी कॉर्पस ल्युटियम सांगितलं. सगळे स्ट्रक्चर आपल्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट आहे, फिमेलच्या ओव्हरीमध्ये, म्हणजे फॉलिकल फिमेलच्या ओव्हरीमध्येच होतं आणि त्या फॉलिकल पासून तयार झालेला कॉर्पस ल्युटियम सुद्धा ओव्हरीमध्येच आहे. सो हा कॉर्पस ल्युटियम रिलॅक्सिंग हा हार्मोन या ठिकाणी सिक्रेट करणार आहे. आता सिक्रेट कधी होतो हे महत्त्वाचे. ॲट द एंड ऑफ जस्टेशन. ॲट द एंड ऑफ जस्टेशन. जस्टेशन म्हणजे काय? फिटसच्या युटेरसमध्ये ग्रोथचा जो पिरियड आहे त्याला जस्टेटरी पिरियड म्हटलं जातं, जो 9 मंथचा असतो. 9 महिन्याचा फिटसचा ग्रोथचा जो पिरियड आहे त्याला जस्टेटरी पिरियड असं म्हणतात किंवा त्याला जस्टेशन म्हणतात. सो जेव्हा जस्टेशन कंप्लीट होईल, म्हणजे जेव्हा 9 मंथची डेव्हलपमेंट कंप्लीट होईल, तेव्हा कोणता हार्मोन रिलीज केला जातो? रिलॅक्सिंग. आता त्याच्या नेम मध्येच त्याचं फंक्शन आहे. काय करणार आहे बघा, याच्यामध्ये सर्विक्स जो आहे तो रिलॅक्स होतो आणि लिगामेंट ऑफ दी पेल्विक गर्डर हे सुद्धा रिलॅक्स होतात. सो 2 गोष्टी रिलॅक्स होतात. रिलॅक्सेस सर्विक्स and ligament of pelvic girdle. आता सर्विक्स काय आहे पहा, हा युटेरस. तर या युटेरसच्या या पोर्शन मध्ये हा जो रिजन आहे इथे त्याला सर्विक्स म्हटलं जातं. हा जो सर्विक्स आहे, जे मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनमुळे इथं ग्रो होणारा फिटस बॉडीच्या बाहेर रिलीज होत नाही, जोवर हे सर्विक्सचं कव्हरिंग आहे तोपर्यंत. ओके, सो जेव्हा जस्टेशन पिरियड कंप्लीट झालेला आहे, आता फिटसला बर्थ द्यायची, तेव्हा हे सर्विक्स काय झालं पाहिजे? ब्रेक झालं पाहिजे, तो रिमूव्ह झालं पाहिजे, तरच फिटसला बर्थ दिली जाईल. सो हे जे सर्विक्स आहे ते काय केलं जातं? रिलॅक्स. इन शॉर्ट, युटेरसचं हे जे माउथ आहे ते ओपन होणार आहे आणि माउथ ओपन झाल्यानंतरच फिटसला बर्थ दिली जाणार. तर ते युटेरसचं माउथ ओपन करणं किंवा ते सर्विक्स रिलॅक्स करणं हे काम कोणी केलं? रिलॅक्सिंगली. अजून एक आहे लिगामेंट ऑफ पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डल आपले लेगचे जे बोन आहे, 2 गर्डल आपल्या बॉडीमध्ये, इथं जो आहे तो पेक्टोरल गर्डल आहे आणि आपले हिप रिजन मध्ये जिथे आपले पायाचे बोन्स अटॅच झालेले तिथे गर्डल आहे, त्याला म्हटलं जातं पेल्विक गर्डल. बेसिन शेप असतो तो. सो बघा, या पद्धतीचे लार्ज 2 हिप बोन तुम्ही 11th मध्ये स्टडी केलेले, स्केलेटल अँड लोकोमोशन या लेसन मध्ये, आणि या ठिकाणी ते पेल्विक लिगामेंट असतात. हा जो बेसिन शेप बोन आहे तिथंच आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. जेव्हा फिटसला बर्थ दिली जाते तेव्हा थोडीशी हा जो कॅनल आहे, बर्थ कॅनल, तर त्याच्यामध्ये त्या लिगामेंटमध्ये जर मुवमेंट झाली, म्हणजे हे 2 बोन थोडेसे स्लाइटली मूव्ह झाले, तर फिटसला इझिली बर्थ दिली जाऊ शकते. सो त्यासाठी इथं असणारे लिगामेंट जे आहेत ते रिलॅक्स केले जातात. हे रिलॅक्स होणं फक्त फिमेलमध्येच होतं, मेलमध्ये होत नाही. सो रिलॅक्स केलं जातं आणि फिटसचा जो कॅनल आहे तो इझी केला जातो, त्याच्यामधून फिटसला इझिली बर्थ दिली जाऊ शकते. सो यावेळी इन शॉर्ट रिलॅक्सिंग हे जे हार्मोन आहे ते बर्थच्या वेळी युजफुल ठरणारे हार्मोन आहे. इट इज सिक्रेटेड बाय कॉर्पस ल्युटियम. सेकंड थिंग, इट इज रिलीज ॲट द एंड ऑफ जस्टेशन. नेक्स्ट, इट रिलॅक्सेस सर्विक्स अँड लिगामेंट ऑफ दी पेल्विक गर्डल. त्यामुळे फिटसला किंवा यंगला इझी बर्थ दिली जाऊ शकते. सो दिस इज अबाउट दी रिलॅक्सिंग. रिलॅक्सिंग नंतर लास्ट हार्मोन आहे इनहिबिट.
Okay, next hormone is inhibin. आता inhibin once again it is secreted by corpus luteum. So आपण किती हार्मोन पाहिले? 4. पहिला एस्ट्रोजन, दुसरा प्रोजेस्टेरॉन, तिसरा रिलॅक्सिन आणि चौथा इनहिबिन. त्यातला एस्ट्रोजन हा हार्मोन कोणी सिक्रेट केला? डेव्हलपिंग फॉलिकलने. आणि पुढचा प्रोजेस्टेरॉन कॉर्पस luteum, रिलॅक्सिन कॉर्पस luteum आणि आता आपण शिकतोय इनहिबिन. इट इज ऑल्सो सिक्रेटेड बाय कॉर्पस. ओके, सो इनहिबिन हा जो हार्मोन आहे हा सिक्रेट कोण करणार आहे? कॉर्पस luteum. कॉर्पस luteum सिक्रेट करतो. आणि हा जो हार्मोन आहे याचं मेन फंक्शन काय आहे? तर फर्स्ट इनहिबिट FSH. FSH कोण सिक्रेट करतो? येस, पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते. आणि नेक्स्ट गोनाडोट्रोफिन रिलीजिंग हार्मोन कोण रिलीज करतो? पुढचा एक दिलेले बघा, GnRH. गोनाडोट्रोफिन रिलीजिंग हार्मोन, रिलीजिंग आणि इनहिबिटिंग हार्मोन हायपोथॅलॅमस सिक्रेट करतो. ठीक आहे, तर हा जो इनहिबिन आहे तो FSH आणि GnRH यांचं सिक्रेशन इनहिबिट करणारा हार्मोन आहे. यांचं सिक्रेशन किंवा यांचं प्रोडक्शन जे आहे ते इनहिबिट केलं जातं. सो दॅट्स इट. जर FSH सिक्रेट नाही झालं तर फॉलिकल डेव्हलप होणार नाहीये. ओके, इनहिबिन नंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला ओव्हरीज हा जो पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. त्यानंतरचा मेल मध्ये जे गोनॅड्स असतात तर त्या गोनॅडला म्हटलं जातं टेस्टिस. मेल मध्ये जे टेस्टिस आहे हे टेस्टिस कोणते हार्मोन सिक्रेट करतात ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सो बघा, मेल मध्ये टेस्टिस सिक्रेट सेक्स हार्मोन कॉल्ड एज एंड्रोजन और टेस्टोस्टेरॉन. टेस्टिस कोणता हार्मोन सिक्रेट करतोय? तर टेस्टोस्टेरॉन. हा हार्मोन सिक्रेट करण्याचं काम टेस्टिस करणार आहे. आता टेस्टिस मध्ये एक्झॅक्टली कोणत्या सेल टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करतात? तर इथं पुन्हा बघावं लागेल. जर हे टेस्टिस असेल तर टेस्टिस मध्ये या पद्धतीनं सेमिनिफेरस ट्यूब्यूल प्रेझेंट असतात. ठीक आहे, सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतल्या लाइनिंगला जर्मिनल इपिथेलियम असतो आणि या जर्मिनल इपिथेलियम पासून स्पर्म जे आहेत ते डेव्हलप होतात. सो टेस्टिस मध्ये स्पर्म कुठे तयार होणार आहेत? या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतमध्ये. तर या ज्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहेत यांच्या बाजूला जिथं स्पेस आहे त्या स्पेस मध्ये काही सेल्स प्रेझेंट असतात आणि या ज्या सेल आहेत यांना म्हटलं जातं इंटरस्टिशियल सेल और दे आर ऑल्सो कॉल्ड एज लेडिंग सेल. त्यांनाच लेडिंग सेल असं सुद्धा म्हटलं जातं. सो आपण फिमेल मध्ये बघितलं की बऱ्यापैकी सगळे हार्मोन ओव्हरी मध्ये एकच्या बाजूचं जे फॉलिकल आहे तर ते फॉलिकलच हार्मोन सिक्रेट करतात. या ठिकाणी सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या बाहेरच्या बाजूच्या स्पेस मध्ये काही सेल असतात ज्यांना इंटरस्टिशियल सेल असं म्हटलं जातं किंवा त्यांनाच लेडिंग सेल असं म्हटलं जातं. तर या लेडिंग सेल टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन सिक्रेट करतात. सो इट इज सिक्रेटेड बाय लेडिंग सेल. लेडिंग सेल जे त्या टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन सिक्रेट करणार आहे हे लक्षात ठेवा. सो टेस्टिसचा हार्मोन कोणता? टेस्टोस्टेरॉन. आणि कोणी सिक्रेट केलेला आहे तो? लेडिंग सेलने सिक्रेट केलेला आहे. माझा त्याच्या पुढचा पॉइंट की हा जो टेस्टोस्टेरॉन आहे याचं फंक्शन काय आहे बघा, रायझिंग टेस्टोस्टेरॉन. तर त्याचं कंट्रोल दिलेलं आहे पण त्या कंट्रोल पेक्षा टेस्टोस्टेरॉनचं आपण फंक्शन बघूया. टेस्टोस्टेरॉनचं फंक्शन फर्स्ट, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, डेव्हलप इन मेल. मेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मग अशा आपण फिमेल मध्ये बघितलं तसंच मेल मध्ये सुद्धा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर असतात. हे कॅरेक्टर या टेस्टोस्टेरॉन या हार्मोनमुळे डेव्हलप होतात. मग आता कोणते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे तर याच्यामध्ये फेशियल अँड प्युबिक हेअर. फर्स्ट इज फेशियल अँड प्युबिक हेअर. फेस वरती आणि प्युबिक रिजन मध्ये किंवा जेनायटल ऑर्गन वरती हेअर ग्रो होणं हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. हे या हार्मोनमुळे डेव्हलप होतं. त्यानंतर डीपनिंग ऑफ व्हॉइस, व्हॉइस क्रॅक व्हायला सुरुवात होते. त्यानंतर नेक्स्ट बघा डीपनिंग ऑफ व्हॉइस. नंतर नेक्स्ट ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर. हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. थर्ड ब्रॉडनिंग
ऑफ शोल्डर. शोल्डर जे आहे ते ब्रॉडन होतात जास्त. त्यानंतर ॲग्रेसिव्हनेस, मेल ॲग्रेसिव्हनेस जो आहे तो इन्क्रीज होतो. तर हे सगळे जे कॅरेक्टर आहेत, मेल ॲग्रेसिव्हनेस इन्क्रीजेस. हे कॅरेक्टर कोणत्या हार्मोनमुळे डेव्हलप झाले? टेस्टोस्टेरॉन. सो पुन्हा एकदा बघा, टेस्टिस मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असणारा ऑर्गन आहे. त्यानंतर हा टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन सिक्रेट करतो. टेस्टिस मध्ये असणाऱ्या लेडिक सेल, ज्यांना इंटरस्टिशियल सेल्स सुद्धा म्हटलं जातं, तर त्या सेल टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करतात. या टेस्टोस्टेरॉनमुळे मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतात. मग कोणते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर? फेसवरती आणि प्युबिक रिजनमध्ये हेअर ग्रो होणं, वॉइस डीपन होणं किंवा क्रॅक होणं, ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर, शोल्डर ब्रॉड होणं आणि मेल ॲग्रेसिव्हनेस इन्क्रीज होणं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टेस्टोस्टेरॉन या हार्मोनमुळे होतात. सो दिस इज अबाउट दी गोनॅड्स. आपले दोन्ही गोनॅड्स कंप्लीट झालेले आहेत, ओव्हरी आणि टेस्टिस. यानंतर नेक्स्ट आपण प्लासेंटा आणि आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये काही हार्मोन सिक्रेट होतात. तर हे दोन्ही हार्मोन जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आज आपण इथेच थांबतो.